झी 24 तास एक पाऊल पुढे। तर एकीकडे रमाबाईंसमोर धर्मसंकट उभं राहिलंय, तर दुसरीकडे आंबट गोड मालिकेत लवकरच एका नव्या कॅरेक्टरची एंट्री होणार आहे। आणि विशेष म्हणजे विध्वंस कुटुंब सुद्धा या नव्या सदस्याला भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहे। चला तर मग थेट जाऊया सेटवर आणि पाहूया। अरे हे काय, इथे तर चक्क रस्सीखेच सुरू आहे। आणि ही रस्सीखेच सुरू आहे विध्वंस कुटुंब आणि कुटुंबात नुकत्याच आलेल्या नव्या पाहुण्यामध्ये। आता हा नवा पाहुणा कोण आहे हे तुम्हीच पहा। पप्पूताई नेहमी म्हणायची, चितेल सगळ्यांना टच्चू, तिला म्हणतात बच्चू। बच्चूताई म्हणून मालिकेत नुकतीच एंट्री केली आहे अभिनेत्री निर्मिती सावंतने। आधीपासूनच या लोकांनी खूप हाईप करून ठेवलंय विध्वंस फॅमिलीने की बच्चूताई आहे, आमची एक बच्चूताई असं म्हणायची, बच्चूताई तसं म्हणायची। आणि ते बच्चूताईचं कॅरेक्टर मी आता आंबट गोडमध्ये प्ले करते आणि तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याची खूप अपेक्षा आहे मला। निर्मिती सावंतच्या मालिकेतल्या एंट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण होतं। आंबटगोड मालिका लोकांना खूप आवडते आणि त्याच्यामध्ये बच्चूताईचं हे जे कॅरेक्टर आहे, ही जी भूमिका आहे, जी सतत इंदूच्या तोंडी आपल्याला ऐकू दे की बच्चूताई म्हणायची, त्यामुळे आम्हाला पण क्युरिओसिटी होती की बच्चूताई नेमकी असेल कोण। आणि जेव्हा निर्मितीचं म्हणजे मधूचं नाव समोर आलं की बच्चूताई निर्मिती करते, तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला होता। कारण टायमिंग जे आपण म्हणतो की विनोदाला टायमिंग लागतं, ते बऱ्याच वेळेला निर्मितीकडनं आम्ही शिकलेलो आहोत। ती पुन्हा कमबॅक करते आमच्या सिरियलमध्ये, ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। खूप मजा येते दीदी बरोबर काम करताना। आमची अख्खी टीम आम्ही खूप एन्जॉय करतो एकमेकांवर काम करणं। तसंच दीदी सुद्धा ऍड झाल्यामुळे माझ्यामध्ये हा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि तो आनंद प्रेक्षकांना नक्कीच स्क्रीनवर दिसेल। त्यांना अनेक वर्ष ओळखतो, ते उत्तम कलाकार आहेत आणि आमच्या मालिकेमध्ये सगळे उत्तम कलाकार आहेत, त्याच्यामध्ये ती काम करायला ते आनंदाची गोष्ट आहे। विशेष म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर पुनरागमन केल्याने निर्मिती सावंत सुद्धा खूपच एक्सायटेड दिसली। शूटिंग आत्ता करताना मला काहीच वेगळेपणा जाणवत नाहीये, कारण सगळे माझेच आर्टिस्ट आहेत, आजूबाजूला को आर्टिस्ट आहेत ते। पण खरंच खूप वर्षांनी म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक नंतर मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर नावाची सिरियल केली होती। त्याचे एक मला वाटतं 24 एपिसोड मी केले आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 4-5 वर्ष तर नक्की झाली असतील की मी सिरियल केलेली नाहीये। मला खूप उत्सुकता आहे। तेव्हा विध्वंस कुटुंबात आता बच्चूताईच्या येण्याने आणखी गमतीशीर घडामोडी पाहायला मिळणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।